नमस्कार. श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत शुभांगी भडभडे लिखित मृत्युंजयाचा आत्मयज्ञ. ही मुस्लिम सत्ता कोण घेणारी? हिंदू बहुल आणि हिंदूंच्याच हिंदुस्थानात असा अन्याय. त्याला ओढत सर्वांनी बाहेर नेलं. 9 ऑगस्टला महात्माजी भारत छोडो चळवळीविषयी बोलणार होते. पण 8 ऑगस्टलाच जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी, आझाद, वल्लभभाई, ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांना ब्रिटिश सरकारने अटक करून गुप्त ठिकाणी नेलं. परिणामी देशात प्रचंड असंतोष उफाळला. सगळीकडे जाळपोळ, मोडतोड सुरू झाली. सरकारी मालमत्तेचा विध्वंस सुरू झाला. काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते भूमिगत झाले. रेल्वे रूळ तोडण्यात आले, दूरध्वनी तोडण्यात आले, पूलसुद्धा तोडले गेले, दुकानं जाळण्यात आली. समाजाच्या सरकारविरोधीचा रोष उफाळून आला. तात्या सावरकर सदनातून जाळपोळ पाहत होते. माई चिंताग्रस्त होत होत्या. विश्वास अजून घरी आला नाही. येईल, तात्या दृढ विश्वासाने म्हणाले. पहा ना कसं वातावरण पेटलंय. माई, नोकरीला असलेल्या मुलाला ही समज नक्कीच आहे. काळजी करू नका, तो सुरक्षित घरी येईल. त्या मौन झाल्या. काळजीने त्यांच्या डोळ्यातून अश्रू गळू लागले. तात्यांचं लक्ष जाताच ते म्हणाले, उगाच काळजी करू नका माई, तो अवश्य येईल. त्यांचा दिलासा नको होता. त्यांना हवा होता एकुलता एक पुत्र विश्वास. त्या न बोलता खालच्या मजल्यावर गेल्या. नारायण लिहित होते. त्या म्हणाल्या, बाळभाऊजी, सगळीकडे जाळपोळ धरपकड चालू आहे. विश्वास आला नाही अजून. काही काळजी करू नका, तो येईल सुखरूप. खरंच ना भाऊजी? हो माई, तो येईल. सांगलीला असंच धरपकड सत्र चालू आहे. बाबा सांगलीत आहेत. ते थांबले. शांताबाई, विक्रम आहे, परंतु ते सर्वच ठीक असणार. लोकात असंतोष उफाळून आलाय. यातून स्वातंत्र्याची उर्मी उसळून आली आहे. ते बोलत होते. मनातल्या मनात माईंनी देवाला प्रार्थना सुरू केली. देवा, विश्वास सुखरूप असू दे. तात्या म्हणत होते, युद्धाप्रमाणेच या देशव्यापी आंदोलनासाठी योजनाबद्ध नियंत्रण हवं होतं. स्वातंत्र्यासाठी एकत्रित येणारे मुसलमान उद्या देश विभक्त केल्याशिवाय राहणार नाहीत याची खात्री पटली. महात्माजी नकळत मुस्लिम लीगचा पुरस्कार करतायत. त्यांच्यावर दबाव मुस्लिम लीग आणते का हे कळायला मार्ग नव्हता. राष्ट्रपित्याने ह्या घराची वाटणी करताना विवेक नको का करायला? भारत मातेचं मंदिर तोडायला निघालेले आपलेच राष्ट्रपिता, त्यांना काय म्हणावं? ते विचार करत असताना विश्वास आला. माई कुठे तात्या? त्यांची तंद्री भंग पावली. असतील स्वयंपाकघरात. विश्वास आत गेला. त्यांनी आपले कागद आणि लेखणी हातात घेतली आणि ते लिहू लागले. सागर किनाऱ्यावरून येणारा वारा बंद खिडकीतून आत येण्याचा प्रयत्न करीत होता. अद्याप पुरती पहाट झाली नव्हती. नेहमीपेक्षा लवकरच आज तात्यांना जाग आली. माई मात्र थकून शांत झोपल्या होत्या. माई आता खूप थकल्यात. घनदाट असलेले केस आंबाड्यात मावत नव्हते. आता सुपारी एवढा आंबाडा झालाय. राब राब राबल्या. आला गेला कधी संपलाच नाही. खरंच माई, तुमची साथ नसती तर समाजात इतकं धीटपणे उभं राहताच आलं नसतं. ते माईंकडे पाहत मनोमन म्हणाले. त्यांनी कोट टोपी घातली, कानाला पंचा गुंडाळला, हातात छत्री घेतली तेव्हा सूर्य पूर्व क्षितिजावर आला होता. माईंना न उठवता ते सावरकर सदनातून दादर चौपाटीकडे निघाले. डॉक्टर बाळला हाक मारावी असं त्यांना आज वाटलंही, पण लक्षात आलं ते सांगलीला गेले असावेत. सागर किनारी एकटं शांत बसावं असंही त्यांना वाटायचं. आजही ते खूप दूर शांत बसले. समोर दिसणारा भव्य सागर आता सोन्या रुपयांचे अलंकार मिरवीत लहरी लहरीतून किनाऱ्यापर्यंत येत होता. पूर्व क्षितिजावर उषा सुंदर रत्नमण्यांचं दान देत होती. रत्नाकर ते स्वीकारित होता आनंदाने. आजकाल कविता कुठे हरवली आहे कोणास ठाऊक. संवेदना बोथट झाल्या की काय, की संपल्या साऱ्या? अशा संवेदना संपत नाहीत, त्या मार्ग बदलतात. त्यांच्या मनातल्या प्रश्नाला मनानंच उत्तर दिलं. पूर्वी त्या मनात होत्या. सृष्टीतलं सौंदर्य शब्दात उतरवायचं अनिवार्य वेड होतं. आता शब्द विशाल झालेत. ते झुकतात राष्ट्रविकासाकडे, राष्ट्राच्या स्वातंत्र्याकडे, मानवी स्वभावाकडे, भावनांकडे. काव्याचा प्रवास यष्टीकडून समष्टीकडे होताना भावमयता तीच असली तरी प्रखर गद्यातून प्रगट होऊ लागली आहे. हेच खरं, ते मनोमन बोलत होते. पूर्वी कविता हेच मनाचं समाधानाचं साधन होतं. आता मन गुंतलंय राष्ट्रात, समाजात, स्वातंत्र्य आणि अखंडता यात. ते विचार करीत होते. सागर किनाऱ्यावर प्राणायाम करणारा एक युवक त्यांना पाहून जवळ आला. त्यांच्या सतेज उत्साही चेहऱ्याकडे पाहत तात्यांनी विचारलं, आमच्याकडे काम होतं? खरं तर तुमच्याशी कधीपासून बोलावं मनात होतं, परंतु धैर्य होत नव्हतं. बोलू शकतो मी तुमच्याशी?
केव्हाही कधीही. युद्धात घसरत चाललेली युद्धस्थिती, जिनांची वरचढ झालेली मुस्लिम लीग, महात्माजींचं अहिंसात्मक बचावात्मक धोरण, क्रिप्स योजना, याला झालेला विरोध, यातून निष्पन्न होणार काय असं तुम्हाला वाटतं? हे मला सांगू शकता का आपण? आम्हाला सर्वच असं दिसतं की अहिंसेने स्वातंत्र्य मिळणार नाही. मिळालं तर प्रश्न हाच की राष्ट्र संघटित आणि अखंड असेल का? ह्या प्रश्नांनी आमच्याही मनात संदेह निर्माण झाला नाही, तर भारत खंडित होण्याचा धोका कायम आहे. आम्ही क्रिप्स योजनेला नव्हे तर लीगला दिलेल्या अधिक अधिकारासंबंधित निषेध केला, आक्रमक भूमिका घेतली. तरीही समोरचं दृश्य विदारक आहे असं स्पष्ट दिसू लागलं आहे. खरं आहे, पाकिस्तान व्हावा ही केवळ बॅरिस्टर जिनांनाच वाटतंय असं नव्हे, तर जवाहरलाल नेहरूंनाही वाटायला लागलं आहे. असं तर त्यांनी वक्तव्य कुठेच केलं नाही. नसू द्यात त्यांचं वक्तव्य. 1944 साल अटीतटीचं आहे. जवाहरलाल नेहरू, बॅरिस्टर जिना दोघांनाही स्वतंत्र भारताचे पंतप्रधान व्हायचे. दोघं कसं पंतप्रधान होणार? दोघंही महात्माजींना प्रिय, म्हणून राष्ट्राचे तुकडे करून दोघांना मिळणार. तात्या हसले. हे तर आमच्या मनातही नव्हतं. तरुण मित्रा, तुझे आभार, परंतु तुझं नाव काय? नावाशी काय करायचं? आमच्या नावाला आणि मताला कुणीही किंमत देऊ शकणार नाही. ते जाऊ द्या. ब्रिटिशांनी 150 वर्षानंतर आता आपलं परतणं निश्चित केलं आहे, कारण त्यांना देशातून प्रचंड विरोध आहे. ते आता राज्य करूच शकणार नाही हे स्पष्ट आहे. म्हणून त्यांनी भारताचं अखंडत्व नष्ट करण्याचा चंग बांधला आहे. खरं आहे, आमचा प्रचंड विरोध नोंदवला गेला आहे. हिंदू महासभा त्याला विरोध करते. एवढंच नव्हे तर महात्माजींच्या असहकार चळवळीला अखंड भारत असेल ग्वाही देत असाल तरच सहभागी हो, असे स्पष्ट संकेत संस्थेने दिले. सध्या महात्माजींचा चढता काळ, काय करणार? आमचे शब्द कुणाच्या कानावर तरी पडतायत की नाही संभ्रम आहे. सावरकर, तुमचे शब्द माझ्या कानातून हृदयात पोचलेत. त्याची चिंता करू नका. महात्माजींना वाटतं ते महात्मा असते तर राष्ट्रावर त्यांचं प्रेम असतं किंवा हिंदू भूमीचा त्यांना अभिमान असता तर त्यांनी मुस्लिम लीगला असा दृढ विश्वास दाखवला नसता. एखादा माणूस समोरचा रस्ता अगदी सहज सुंदर आहे असं समजून दृढ विश्वासाने चालू लागला तर अचानक खड्ड्यातही पडू शकतो. आश्चर्य वाटतं ते दृढ विश्वासाचं, आणि धोका दिसतो तो तुमच्यासारख्या डोळस व्यक्तीला. तो तरुण उठला, चालू लागला. त्याने नाव सांगितलं नाही, म्हणून त्या अखंड हिंदुस्थानावर प्रेम करणाऱ्या त्या युवकाचं नाव पुन्हा विचारलं. तेव्हा तो म्हणाला, भेटीन इथेच पुन्हा सकाळी. तात्या त्याच्या झपझप पावलांकडे पाहत राहिले. अनेक ध्येय आकांक्षा घेऊन जाणारं ते तारुण्य आपलं तर कधीच्या दूरच्या गावाला गेलंय. मन सळसळतं, धावू पाहतं. देह कृश अशक्त झालाय. म्हणून आस आहे ह्या झपाझप चालणाऱ्या पावलांची. त्यांच्या स्वप्नात आपण आपली स्वप्न जोडू, म्हणजे ऊर्जावान तरुण भारत होईल. प्रसन्न होत वाळूवरून उठले. आता सूर्याने आपली प्रखर किरणं दशदिशातून विस्तारली होती. झाडाझाडांवर विखुरली होती. प्रकाशरेखा मनात साठवत कितीतरी आबाल वृद्ध सागर किनाऱ्यावरून परतत होते. सावरकर सदनाकडे ते निघाले. मनात होता लुई फिशर. हिंदू महासभा आक्रमक झाली. तात्या अखंड हिंदुस्थानचा जोर धरू लागले. देशात असंतोष वाढीस लागला. अनेक व्यक्ती त्यांचे विचार जाणून घ्यायला उत्सुक होते. त्यांना चालताना आठवलं, वृत्तपत्रातील त्यांच्या मुलाखती लोक आवर्जून वाचत. सडेतोड वक्तव्य हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. त्या दिवशी लुई फिशर हा पत्रकार आणि लेखक त्यांना भेटायला आला. तात्यांनी त्यांचं मनापासून स्वागत केलं. हसत म्हणाले, सावरकरांना ते म्हणाले, सावरकर, तुम्ही पाकिस्तान का मान्य करीत नाही? पहिलाच तुमचा हा प्रश्न ऐकून मुस्लिम लीगचे वकील म्हणून तुम्ही आलात की काय असं वाटायला लागलं आहे. आपण निग्रो आहात, अमेरिकेत राहता. अमेरिकेने तुम्हा निग्रोंना स्वतंत्र निग्रोस्थान मागण्याचा नक्कीच अधिकार आहे. असं तुम्ही का करीत नाही? कसं मागणार सावरकर आम्ही निग्रोस्थान? अमेरिकेची ती स्वभूमी आहे. ती मागितली तर ते कसे देतील? करेक्ट मिस्टर लुई फिशर, दॅट इज द पॉईंट. वैदिक काळापासून आलेली ही आमची भूमी, त्याचा एक तुकडा तोडून आमच्या भूमीवर आक्रमण करणाऱ्या मुस्लिमांना का द्यावा? सांगा ना, का द्यावा? कुठल्याही दृष्टीने हे मागणं अराष्ट्रीय आहे. तरीही या राष्ट्राची संस्कृती आतिथ्यशील आहे, सर्वसमावेशक असल्याने आम्ही त्यांना आमच्यात सामावून घ्यायला तयार आहोत. तुम्ही सांगा, कोणती संस्कृती अशी आहे? साम्राज्य विस्तार ही आमची कल्पना नव्हती, नाही, परंतु आमच्या भूमीचं अखंडत्व आम्हाला हवंय. पाकिस्तानची मागणी अवास्तव आणि अराष्ट्रीय लोकशाही विरोधी आहे.
लुई फिशर हार मानायला तयार नव्हता. तो आलाही नव्हता त्यासाठी. तो उसळून म्हणाला, पानिपतच्या युद्धात 1761 साली मुसलमानांनी हिंदूंचा पराभव केला होता. याचं स्मरण आहे ना? 2 युद्ध मुसलमानांनी जिंकली. हिंदू लोकांची प्रचंड हानी झाली होती. स्मरण आहे? अहमदशहा अब्दाली सदाशिवराव भाऊ यांच्यात झालं होतं युद्ध आणि तेव्हाही 3ऱ्या युद्धात मुस्लिमच जिंकले. तो इतिहास आम्हाला ज्ञात आहे. परंतु 2 वर्षापूर्वी डंकर्क आणि क्रीट इथे शत्रूचा मार खात पळणारे आम्हाला पानिपत युद्धाची आठवण करून देतात. हे नवल आहे. मिस्टर लुई फिशर, टेल मी अबाउट हिटलर. हा जर्मन देशाचा हुकुमशहा होता. त्याने क्रूर कत्तली केल्या. तो दुष्टकर्मा क्रूर होता. 2रं महायुद्ध सुरू होण्यामागे त्याचा साम्राज्यवाद होता, तसं मानलं जातं. त्याच्या 56 वर्षाच्या काळातही त्याने 4 वर्षात युद्धात घालवले. बाकी 52 वर्ष तो युद्ध करीत नव्हता. आपला देश शक्तिशाली व्हावा म्हणून तो प्रयत्न करीत होता. त्याने प्रचंड परिश्रम घेतले. सक्तीचं लष्करी शिक्षण सुरू केलं. नौदल लष्करात वाढ केली. शक्तिशाली विमानदळ तळ उभारले. इटली आणि जपानशी मैत्री केली. हिटलर आम्हाला प्रिय आहे. आपल्या राष्ट्राला सुरक्षित ठेवणाऱ्या लढणाऱ्या त्या मुत्सद्दी नेत्याचं एक राष्ट्र, एक आवाज, एक नेता, एक ध्वज हे त्यांचं घोषवाक्य होतं. काय गैर आहे त्याच्यात? मिस्टर फिशर, प्रत्येक राष्ट्राने स्वबळावर स्वराष्ट्र सुरक्षित ठेवण्यासाठी युद्ध करणं गैर काय आहे? लुई फिशरसारखा लेखक, पत्रकार मौन झाला. तेव्हा तात्या म्हणाले, तुमच्याकडे भूमीला काय म्हणतात ते माहिती नाही, परंतु इंग्रजीत तिला लँड नेशन्स लँड म्हणतात. आम्ही तिला माता म्हणतो. आणि मातेचे 2 तुकडे करावे हे विधान आणि न्याय कितपत योग्य आहे? लुई फिशर निशब्द झाला. सावरकर सदनचा जिना चढताना त्यांना येणारे पत्रकार, मुद्दाम खवचटपणे मुलाखत देणारे संपादकही आठवले. ऐकायचं का एक, लिहायचं एक, पसरवायचं 3रंच, अशा भूमिकाही ते घेत होते. ते माडीवर आले. माई वाटच पाहत होत्या. तुम्हीच म्हणता ना, सकाळी सकाळी देवाचं नाव घ्यावं. माई, तुमच्या मनात काळजीचं नाव आहे. तो आहे यमदेव. त्याचंच नाव आम्ही घेऊन बजावतो देशाला, की स्वातंत्र्य मिळू दे, राष्ट्रात सुखशांती नांदू दे. आम्ही स्वतःहून कधीही त्याला अवश्य आमंत्रित करू. असं बोलवतं तरी कसं तुम्हाला? आणि तेही सकाळी सकाळी. खरं सांगू माई, आमचा मृत्यू सकाळच्या प्रसन्न वेळी सागराची गाज ऐकत यावा. सागराच्या लहरींनी आम्हाला लहरी लहरीतून सामावून घ्यावं. हवा हवासा गारवा असावा. जलमातेच्या स्कंधावरून अनाहत नाद ऐकत दूर दूर क्षितिजा पलीकडे जावं. माई, चलाल आमच्यासह. मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते. हरिओम तत्सत. श्रीकृष्णार्पणमस्तु.